एपिसोडच्या सुरुवातीलाच मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे. ती गोष्ट अशी आहे मित्रांनो, की कालपर्यंत मी अभिजितचा गेम जो आहे तो तुम्हा सगळ्यांना सांगत होतो, अंकिताचा गेम तुम्हा सगळ्यांना सांगत होतो. पण आज ज्यावेळेस अंकिताच्या इव्हिक्शनचा जो ड्रामा झाला, त्या ड्राम्यामध्ये अभिजित जो आहे तो ज्या पद्धतीने हतबल मला दिसला, ज्या पद्धतीने त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं आणि ज्या पद्धतीने त्याच्या तोंडात शब्द नव्हते, हे पाहून मला कुठेतरी हे दिसतंय की निक्कीपेक्षा अंकित आणि अभिजितचा बॉन्ड जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. निक्की त्याला मनवण्याचा प्रयत्न करत होती, पण अभिजित जो आहे तो एका स्थिर अवस्थेमध्ये गेला होता. हे पाहून असं वाटतंय की खरा बॉन्ड जो आहे तो अंकित आणि अभिजितचा आहे. आता या दोघांनी स्वतःचा बॉन्ड कसा जपायचा हे त्या दोघांच्या हातात आहे. आपण गेमबद्दल बोलत राहणार, पण जर का असाच त्यांचा बॉन्ड जर का एकत्र राहिला तर या दोघांनाही त्याचा गेममध्ये फायदा होऊ शकतो. जर का या लोकांनी बॉन्ड कायम नाही ठेवला तर मला असं वाटतंय की अंकित आणि अभिजितचं नुकसान होऊ शकतं. मनं यांची जुळलेली आहेत, फक्त काही लोक या दोघांमध्ये वाद क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहेत असं सद्यस्थिती बघून वाटते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर आजच्या एपिसोडमध्ये बोलण्यासारखं काहीच नाही आहे. आजचा एपिसोड म्हणजे धमाल, मस्ती, एंटरटेनमेंट याच गोष्टीच होता. जे काय करायचं होतं ते कालच बिग बॉसच्या मेकर्सने करून टाकलं. म्हणजे चुगली बॉक्स वगैरे, त्यानंतर तंटाघर बिंटाघर सगळं जे आहे ते त्यांनी स्किप केलं. यानंतर काल एकच चुगली दाखवली, त्याच्यानंतर बाकी काहीच दाखवलं नाही आणि आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा काहीच नव्हतं. सुरुवातीच्या ज्या 1-2 मिनिटांमध्ये फक्त हे दाखवण्यात आलं की अंकिता जे आहे ते परत एकदा अभिजितबद्दल बोलत आहे की माझा त्याच्यावरती विश्वास नाही 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 आणि नाही. आणि तिचा जो इव्हिक्शनचा ड्रामा झाला त्यामध्ये सुद्धा ती परत बोलली की आता तरी स्वतःचा स्टँड घे. म्हणजे अंकिताच्या मनात कुठेतरी धुसफूस होत आहे हे दिसत आहे. नंतर जे आहे पुढारी जो आहे तो निक्कीकडे जाऊन रडत आहे, म्हणतो की असं कसं चालणार, रितेश भाऊ माझ्याशी बोलतच नाही तर माझं कसं होणार. म्हणजे पुढारीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. इकडे जान्हवी म्हणते की बाय हे काय आहे, नक्की काय त्याला सांगते, काय शिकवते, एकदम फालतू आहे. म्हणजे अशा पद्धतीची गोष्ट जी आहे ते जान्हवी बोलत आहे. निक्की त्या तिकडे पुढारीला म्हणत आहे की थांब, धीर धर, रितेश भाऊ बोलणार तुझ्याशी, तू जी चूक केली होती त्यांचा राग शांत झाल्यावरती बोलणार. त्यांनी जान्हवीने पण चूक केली त्यावेळेस तिच्याशी बोलले नव्हते, पण आता तुझ्याशी ते बोलायला लागलेले आता तुझ्याशी ते बोलतील, तू जरा धीर धर. पुढारीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आणि मग नंतर एपिसोडची सुरुवात झाली आणि पुढारी बोलला, सर एकदा माफ करा ना सर, एकदा माफ करा ना सर, चुकलो ना सर, प्लीज माफ करा ना. रितेश भाऊंनाही असं आलं आणि फायनली जे आहे तर रितेश भाऊंनी पुढारी यांना माफ केलेलं आहे. काल जे काय आपण या गोष्टीबद्दल बोललो होतो ते गोष्टही आपण आता मागं घेतो, कारण रितेश भाऊंनी जर का पुढारीला माफ केलेलं आहे तर आपण या गोष्टीमध्ये वाडीचार लावण्यासारखं काहीच लॉजिक नाही आहे. त्यामुळे पुढारी आणि रितेश भाऊमधलं भांडण मिटलेलं आहे आणि बाकीचे आहेत ते धमाल मस्ती सुरू झाली. गाण्यांचा टास्क झाला, त्याच्यानंतर जे आहे करंट लावण्याचा टास्क झाला आणि याच्यातच ऑलमोस्ट जो आहे तो पूर्ण एपिसोड जो आहे तो निघून गेला. तुम्ही पाहिलं असेल त्या गाण्यांच्या आणि या टास्कमध्ये एक छोटीशी गोष्ट मध्ये घडली, ती म्हणजे अरबाजवरती जे आहे ते आर्या अजूनसुद्धा फिदा आहे. म्हणजे तो करंटवाला टास्क होता, त्यामध्ये 1-2 गोष्टी काय जुळल्या एकमेकांच्या. तर रितेश भाऊंनी थोडीशी आर्याची आणि निक्कीची मजा घेतली, तर आर्या अजून अरबाजमध्येच अडकलेली आहे. आणि आर्या हेही बोलताना दिसले की मला अरबाजला जे आहे तिकडे मी जाणून घेतलेलं आहे वगैरे. तर मला असं वाटतं की आर्याचा गेम खरंच आता खूप पाठी राहिला आहे आणि इथून आर्या जो आहे तो ट्रॅक पकडणं खूप अवघड आहे. काल अरबाज काय पद्धतीने खेळत होता ही गोष्ट दाखवूनही आर्या परत त्याच ट्रॅकवरती अडकते. तर मला वाटतं की आर्याने कुठंतरी सुधारायला हवं आणि अशा गोष्टी नाही करायला पाहिजेत, जेणेकरून तिचं जे आहे तिकडे नुकसान होणार आहे. आणि स्पष्ट असं दिसतंय की आर्या जी आहे ती तिच्या ट्रॅकवरून निसटलेली आहे. तिचं पुन्हा फ्युचर जे आहे ते बिग बॉसच्या घरात दिसत नाही आहे. तिला जर का अरबाज बरोबर गेम खेळायचा आहे तर कदाचित बिग बॉसचे मेकर जे आहे ते एक चुगली दाखवायला विसरले. जी गोष्ट अरबाज जो आहे तो जान्हवीबद्दल बोलत होता ती गोष्ट दाखवायला ते जे आहे ते विसरले. सुरुवातीच्या काही मिनिटातच जे आहे ते निक्की परत अरबाजकडे गेली होती आणि अरबाजला समजवत होते की
असं नको करू, गेम आता खूप डर्टी झालेला आहे, तू माझ्या विरुद्ध प्लॅन केलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे म्हणून तू एक्सपोज झालेला आहे. त्याला लाभ ज्या आहेत त्या गोष्टी समजवत होते आणि अरबाज म्हणतोय नाही यार मला सिरियसली मनापासून फिलिंग आहे तुझ्याबद्दल. म्हणजे अरबाजचं परत एकदा ते नाटक जे आहे ते नाटक चालू आहे आणि हे नाटक बघण्यात कोणालाही रस नाही आहे मित्रांनो. अरबाजने रिअल वागणं खूप गरजेचं आहे. जर का ते रिअल नाही वागला तर तो असं तोंडावरती पडणार आहे. आणि निक्की तांबोळी लास्ट टाइमला 1-2 चुकल्या बघितल्यानंतर जी पेटली होती आणि बोलत होती की ए टीमला हे करेन ते करेन, काल ही चुकली बघून बोलत होती की अरबाज किती वाईट आहे, सगळ्या गोष्टीचे बोलत होती सगळ्यांसमोर. आज तीच परत जे आहे ते अरबाजकडे गेले आणि त्याला समजवते. म्हणजे डबल ढोलकी गेम कोण कोण खेळते ते बघा. अरबाज तर डबल ढोलकी गेम खेळतोय, तो लोकांना फेक जो आहे त्याच्यातला पणा दाखवतोय. त्याचबरोबर निक्की सुद्धा त्याच गोष्टी करते. निक्कीला सुद्धा अरबाजच हवा आहे फुटेजसाठी असं सध्या तरी वाटत आहे, म्हणून ती परत अरबाजकडे गेली. एवढं होऊनही निक्की परत अरबाजकडे जाते. याचाच अर्थ काय, हा सगळा जो गेम जो रचलेला आहे तो अरबाज आणि निक्कीने रचलेला आहे. पण मी एक गोष्ट सांगेन मित्रांनो तुम्हाला इकडे की अरबाज आणि निक्कीचा गेम आता जास्त दिवस चालणार नाही आहे, कारण येणारा जो आठवडा आहे त्यांच्यासाठी खतऱ्याची घंटी असणार आहे. येणाऱ्या आठवड्यात खूप काही गोष्टी बदलणार आहेत घरामध्ये. त्याचबरोबर येणाऱ्या आठवड्यामध्ये तो खुर्ची सम्राट नावाचा टास्क सुद्धा होण्याची दाट शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे असं मला वाटतंय. कारण रितेश भाऊंनी जाता जाता हिंटही दिलेले आहे. ते बोललेले आहेत की येणार आठवडा जाचक असणार आहे सगळ्या घरातल्या सदस्यांसाठी. मित्रांनो अजून काही गोष्टी आहेत त्या पुढच्या आठवड्यात बिग बॉसचे मेकर जे आहेत ते करू शकतात. पण सध्या स्थितीमध्ये आता निक्की आणि अरबाज जे आहे तुम्ही तुमचे ड्रामे पूर्ण करून घ्या, कारण येणारा जो आठवडा आहे तो तुमच्यासाठी खूप असा खतरनाक आहे. एंटरटेनमेंटचा पार्ट सूरजचा डान्स असो किंवा पुढारीचा डान्स असो, पॅडीदादाचा असो किंवा वर्षाताई आणि अंकिताचा डान्स असो, अरबाज आणि आर्याचा डान्स असो, सगळं जे आहे ते बघायला भारी वाटलं. यामध्ये जज काय करणार मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं, मी हे बघितलं. आता ही जर का गोष्ट मी इकडे वाचून दाखवायची म्हणजे उगाच तुमचा वेळ खाण्यासारखी गोष्ट आहे. आता या शेवटच्या भागामध्ये आपण पाहिलं की अंकिताच्या इव्हिक्शनचा ड्रामा जो आहे तो बिग बॉसच्या मेकर्सने केला. आणि त्या ड्राम्यामध्ये आपण पाहतोय काय की अंकिताला पार त्यांनी घराचा दरवाजा उडवून दाखवला आणि सांगितलं की दुसऱ्याला पाण्यात बघण्यापेक्षा स्वतःच्या गेमवरती कॉन्सन्ट्रेट करा, त्यावेळी तुम्ही जो आहे ते दिसाल, असं काहीतरी लिहिलं होतं तिकडे. आणि तिला आरसा दाखवला बेसिक. पण अंकिताचं इव्हिक्शन होतं हे दिसल्यानंतर काही लोक जे आहेत ते खूप भावनिक झाले होते. डीपी दादा भावनिक झाला होता. निक्कीला तर विश्वासच बसला नाही की अंकिता कशी काय जाऊ शकते. म्हणजे ही निक्की अंकिताबद्दल वारंवार बऱ्याच गोष्टी बोलत असते, पण निक्कीलाही आतून माहिती आहे की अंकिता स्ट्रॉंग आहे, म्हणून जे आहे ते निक्की म्हणते की ही जाऊच कशी शकते. तिची अशी रिॲक्शन होती. जान्हवीची पण शॉकिंग रिॲक्शन होती. आणि अभिजित तर एकदम सुन्न झाला होता, त्याला काहीच समजत नव्हतं. जसं एपिसोडच्या सुरुवातीला मी म्हटलं की अभिजित जो आहे तो एकदम हतबल झाला होता. त्याला कुठे ना कुठे असं वाटत होतं की हे शक्यच नाही आहे, अंकिता कशी काय जाऊ शकते. म्हणजे अंकिताने त्याची म्हणजे भावनिक ट्विनिंग किती झालेलं आहे हे यातून दिसतंय मित्रांनो. आणि अंकिता नंतर ज्यावेळेस कळलं की बाहेर नाही जाणार आहे तर डीपी जो आहे तो एकदम खुश झाला आणि डीपी वरडायला लागला. आता या सगळ्या गोष्टीतून एकच शिकवण घ्यायची आहे की खरंच जर का तुमच्यावर बाहेर जायची वेळ आली तर काय होऊ शकतं. ही सिच्युएशन सगळ्यासाठी होती. त्यामुळे गेम जो आहे तो इम्प्रूव्ह करणं जे आहे तिकडे खूप जास्त गरजेचं झालेलं आहे. आता आजच्या एपिसोडमध्ये एंटरटेनमेंटचा पार्ट सोडला तर बाकी काही नव्हतं. अजून एक भारीवाली एंटरटेनमेंटची गोष्ट होती. जे क्रिएटर लोक आहेत त्यांच्या रील्स ज्या आहेत त्या तिकडे दाखवण्यात आल्या आणि मला भारी वाटतंय त्या क्रिएटर लोकांसाठी की कलर्स मराठीने त्यांना प्लॅटफॉर्म दिला आणि बिग बॉससारखा प्लॅटफॉर्म दिला आणि त्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी जे परफॉर्म केलेलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं. मी आभारी आहे कलर्स मराठीचा, केतन मानगावकरांचा, त्यानंतर केदार शिंदे सरांचा, प्रथमेश देसाई सरांचा, की या सगळ्या लोकांनी या सगळ्या क्रिएटरला जे आहे ते तिकडे टी व्हीवरती दाखवलं. आणि संपूर्ण महाराष्ट्र यानंतर त्यांना डोक्यावरती घेणार आहे. याआधीसुद्धा ते व्हायरल झाले होते आणि आत्ता परत एकदा ते व्हायरल होतील. ज्यांनी त्यांच्या रील नव्हत्या पाहिल्या ते आता इंस्टाग्रामवरती शोधून त्यांच्या रील पाहतील. आणि मला खूप भारी वाटते त्या सगळ्या क्रिएटरबद्दल. भावांना अशीच मेहनत करत राहा आणि असेच पुढे जात राहा, एवढंच मी बोलेन. तर मित्रांनो ओव्हरऑल असाच एपिसोड होता. आता उद्या घरामध्ये नॉमिनेशन्स होणार आहेत, प्रोमोसुद्धा आलेला आहे आणि या नॉमिनेशनमध्ये कोण होणार नॉमिनेट हे जे आहे ते आपल्याला उद्या संध्याकाळी समजणार आहे. पण हे नॉमिनेशन जे आहेत ते समोरासमोर होणार आहेत. एकमेकाच्या तोंडावरती एकमेकांना नॉमिनेट करायचं आहे. म्हणजे एका सदस्याला 2 लोकांना नॉमिनेट करायचं आहे, हे प्रोमोवरून तरी सध्या दिसत आहे. ओव्हरऑल भारी होता एपिसोड. आणि या एपिसोडनंतर एकच गोष्ट म्हणेन की कालच्या एकदम शॉकिंग धक्क्यानंतर आणि बोरिंग धक्क्यानंतर आजचा कुठंतरी थोडासा डोक्यावरचा ताण काढणारा जो आहे तो एपिसोड होता असं म्हणेन. बाकी व्हिडिओच्या शेवटीला सांगेन की थोडीशी तब्येत डाऊन आहे, त्याच्यामुळे
छोटाच रिव्ह्यू करतोय, याच्यामध्ये बोलण्यासारखं काही नाही आहे. तुमचा टाईम मला घ्यायचा नाही आहे. भेटूया आपण उद्या पुन्हा एकदा नवीन एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.